आपण बघणार आहात ग्रामपंचायत समाचार न्यूज चॅनल। आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात वीट व्यावसायिक यांना भेट देण्याकरिता आलेलो आहोत आणि ते आपल्याला सांगणार आहेत की या प्रक्रियेमध्ये भरपूर यंत्रणा वापरली जाते, मशिनरीद्वारे वीट तयार केली जाते। जी पारंपरिक पद्धत होती त्या पारंपरिक पद्धतीमध्ये खूप फरक झाला आणि नवीन तंत्रज्ञान आलं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुलभ झाल्या। तर आपल्यासोबत आहेत याचे वीट भट्टीचे मॅनेजर, ते आपल्याला दोन शब्द सांगतील। माझं नाव आहे विशाल बंडू पंत शिवरामवार, राहणार आर्णी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ आणि प्रिन्सेस ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या वीट कंपनीचा मी मॅनेजर म्हणून सरांना पुरेपूर माहिती देऊ इच्छितो। आपला हा जो व्यवसाय आहे हे एरिया किती एकर जागेचा? हा जो एरिया आहे हा संपूर्ण एरिया 14 ते 16 एकराचा आहे। याची सुरुवात आणि कधीपासून झाली? हे आमचे जे कंपनीचे ओनर आहे यांची 20 ते 25 वर्षा आधीपासूनची हे तपश्चर्या आहे। यापूर्वी जे पारंपरिक पद्धतीने वीट भट्टी चालवत होते आणि हे कसं वाटलं की आपण पारंपरिक सोडून एक तांत्रिक पद्धतीनं किंवा आधुनिक पद्धतीनं हे आपल्याला व्यवसाय करायचा आहे, हे कसं वाटलं? सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो का ही पारंपरिकच पद्धत आहे। या पद्धतीनुसार आपण जर वापर केला तर या पुढं आपण जे प्रदूषण होत जाईल, जसं का आपण लाकडं तोडू, दगडी कोळशाचा वापर करू। आता आमचं जे यंत्रणा वापरली आम्ही या स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही दगडी कोळशाचा वापर होत नाही, कोणत्याही अवैध अशा लाकडाचा वापर होत नाही, जलतणाचा वापर होत नाही। शेतकऱ्यामार्फत चांगलं रास्त भाव दरात आम्ही कुटार विकत घेतो। सोयाबीनचं असो, तुरीचं असो, चण्याचं कोणत्याही प्रकारचं कुटार आम्ही विकत घेतो। ते कुटार आम्ही या भट्टीत वापरतो। त्याचं ज्वलन करून आमची जवळपास आज 100 फुटाचे हे जे बॉयलर आहे यामधून धूर आम्ही प्रदूषण रहित करून टाकतो। म्हणजे याच्यावर निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी आम्ही करत नाही। आणि या आता आपण जे सभोवतालच्या परिसरात पाहत आहोत का वृक्षतोडीमुळे जे हे व्हावं लागलं, प्रॉब्लेम व्हावं लागलं, तर आम्ही लाकडाचा कोणत्याही प्रकारे या प्रकारे वापर होत नाही। पारंपरिकच पद्धत आहे। आपला पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे यंत्राचा वापर थोडा बहुत घ्यावा लागते। याच्यासाठी का आज माणसाची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे। बेरोजगारी आपण म्हणतो, पण बेरोजगारी नाही आहे। आता जवळपास आमच्याकडे हजारो लोक इथं कामाला आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे का टाईम टेबल, एक रूल अँड रेग्युलेशन। आणि आता सध्या जे आपल्या या फॅक्टरीमध्ये जे लेबर वगैरे आहेत हे कुठले आहेत? ते काही महाराष्ट्रातले आहे, काही छत्तीसगडचे आहे। आता ते त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणून ते हर वर्ष परंपरेनुसार दरवर्षी या ठिकाणी येतात, काम करतात, इथून जातात, इथून पैसा घेऊन जातात। त्याच्यानंतर आपल्या बाळाचा सांभाळ करते, कोणी आपल्या पोरीचं लग्न करते, पोराला शिक्षणासाठी पैसे पुरवते, असं इथं सर्व काही चालू आहे। आणि याच्यामध्ये दोन तुम्ही याला काय म्हणता तुम्ही? हे आमचे चिमणी आहे बॉयलर। हे 2 बॉयलर लावण्याचे कारण काय? हो, 2 बॉयलर लावायचं कारण म्हणजे या ठिकाणी आता ही बॉयलर आहे, याची कॅपॅसिटी आणि त्याची कॅपॅसिटी, आता हे जी कॅपॅसिटी आहे त्याची कॅपॅसिटी थोड्या प्रमाणात कमी आहे, त्याची कॅपॅसिटी जास्ती आहे। आता या काळात काय होते माहिती आहे का, आता जवळपास मे महिन्याच्या ते जून महिन्याच्या काळात पाणी केव्हा येईल हे आपण सांगू शकत नाही, बरोबर आहे। तर आता हा जो माल आहे हे बॉयलर जर भरून असलं तर आपण या ठिकाणी डंप करू शकतो आणि याला इस्तू टाकू शकतो। म्हणजे आपल्या नुकसानापासून वाचवण्यासाठी हे 2 बॉयलरची निर्मिती केलेली आहे। आणि आता ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येतात, नैसर्गिक आपत्तीमध्ये याच्यात तुम्हाला शासनाकडून काय काय फॅसिलिटी मिळते? शासनाकडून कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी देत नाही। तूने जो कमाए तूने खाएंगा अशा स्वरूपाची व्यवस्था आहे। गव्हर्नमेंटला आम्ही जवळपास GST भरपेड करतो, त्याच्यानंतर आम्ही महसूलला टॅक्स देतो, मातीचा टॅक्स देतो, रॉयल्टी क्लिअर आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहे। गव्हर्नमेंटमधून कोणत्याही प्रकारची आशा आम्हाला नाही आहे आणि देतही नाही गव्हर्नमेंट। आज होळीच्या दिवशी पाऊस झाला, त्या पावसात जवळपास खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी नुकसान झालं आणि आता वरून राहायची आणखी तयारच आहे। संध्याकाळी काय होईल हे काही सांगू शकत नाही। मॅनेजर साहेबांनी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात माहिती दिली। आता आपण बघणार आहोत एक आधुनिक पद्धतीने जे विटा पाडल्या जातात
त्या मशिनरीकडे जाणार आहोत आपण. हे वरचे आले पाहिजे सगळे त्याच्यात सिग्नेचर.